लहानपणापासूनच गाणं संगीत याचं विलक्षण आकर्षण. याच आवडीतून घाटंजीच्या देवराजजी भालेराव यांच्याकडं संगीताचा श्री गणेशा आणि पुढे गुरु पंडित राम माटे यांच्याजवळ गायनाचे धडे गिरवायला सुरुवात. विदर्भातल्या घाटंजी या छोट्या गावात जन्मलेल्या अविराज यांना सुरांचा सच्चेपणा आणि मोकळेपणा या संचितावर साक्षात पंडित भीमसेन जोशी यांचं शिष्यत्व मिळालं. अविराज तायडे यांच्या जीवनातला तो परमभाग्याचा आणि कलाटणी देणारा असा क्षण होता. पंडितजींकडे अहोरात्र कठोर तपश्चर्या त्यांनी केली. सतत शिकत राहण्याचा ध्यास यामुळे अविराजना पद्मभूषण गुरु C.R. व्यास यांच्याकडेही गाणं शिकण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या गाण्याला एक वेगळी झळाळी आली. या सर्व काळात अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गुरुजनांना साथसंगतही केली. कालांतरानं नोकरीनिमित्त ते नाशिकला आले आणि गाण्याचा रियाज रामभूमीत गोदातटी सुरू झाला. नाशिकच्या SMRK महिला महाविद्यालयामध्ये संगीत विभागाचे प्राध्यापक ते संगीत विभाग प्रमुख म्हणून योगदान देण्याची संधी त्यांना मिळाली. मुंबईच्या SNDT महिला विद्यापीठाच्या संगीत विभागाचे डीन म्हणूनही ते कार्यरत होते. अविराज यांच्याकडे संगीत साधनेसाठी येणाऱ्या शिष्यांना एक अलौकिक असा गुरु लाभला. सदैव प्रसन्न, हसतमुख आणि नर्म विनोदी शैलीमध्ये पण दर्जेदार गाण्याच्या रियाजासाठी कोणतीही तडजोड न करता त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले आणि घडवत आहेत. सातत्यानं गाणं हेच ध्येय मानून सर्वांना सोबत घेऊन गान साधना करणाऱ्या पंडित अविराज तायडे यांना देशामध्ये आणि परदेशामध्ये देखील अनेक मोठ्या समारंभामध्ये आपलं गायन सादर करण्याची संधी मिळाली. पंडित अविराज तायडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी संगीत थेरपी, संगीत सफर, संगीत कसं ऐकावं आणि व्यावसायिकांसाठी संगीताच्या माध्यमातून विश्रांती असे अनेक अभिनव प्रयोग त्यांच्या सादरीकरणातून आणि व्याख्यानातून त्यांनी केले आहेत. त्यांच्या घरामध्ये संगीताचे सूर कायम दरवळत असतात. संगीत हेच ध्येय असणाऱ्या आणि त्यासाठी न थकता न कंटाळता सदैव प्रसन्न मुद्रेनं संगीत साधना करणाऱ्या स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या नाशिकच्या या सुरमई शिष्याला पंडित अविराज तायडे यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत. संस्कृती वैभव संस्थेच्या स्वरभास्कर या पंडित भीमसेन जोशींना समर्पित महोत्सवामध्ये त्यांच्याच परिवाराच्या हस्ते संस्कृती वैभव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या या कार्याची नाशिककरांनी दिलेली ही पावतीच म्हणता येईल. आजपर्यंत भारताबाहेर अनेक देश ते फिरले आणि मुख्य म्हणजे तिथल्या भारतीय आणि परदेशी लोकांनाही आपल्या सुरांचं त्यांनी वेड लावलंय. ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरिशस अशा देशांबरोबरच अमेरिकेतल्या बोस्टन, सॅन होजे, डलास, न्यू जर्सी, शिकागो अशा जवळपास सगळ्या शहरांमध्ये त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आणि लवकरच आता ते कॅलिफोर्नियाला देखील जाणार आहेत. घाटंजी सारख्या गावातला हा मुलगा 35 वर्षांपूर्वी नाशकात येतो, राहतो आणि फक्त तेवढंच नाही तर स्वतःचं एक अत्युच्च असं स्थान, एक वेगळी ओळख निर्माण करतो याचा त्यांच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे.